पालक झाल्याशिवाय खरंच पालकांचं मन कळत नाही, ही तर गोष्ट खरीच आहे. काल स्पृहाच्या शाळेमध्ये पॅरेंट्स टीचर मीटिंग होती, म्हणजे पालक शिक्षक मेळावा. मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. तेव्हा आई-वडील टेन्शनमध्ये, आम्हीही टेन्शनमध्ये असायचो, कारण आम्हालाही आमच्या पालकांसोबत जाता येत नव्हतं. शाळा सुरू झाल्यापासून तर त्या दिवसापर्यंत केलेल्या सर्व गोष्टी आठवायला सुरुवात करायचो. कुठे काही चूक तर नाही केली आहे आपण, काही गोष्टी केल्या तर नाही आहेत, कशात मार्क्स कमी मिळाले, कोणते शिक्षक आपल्याबद्दल चुकीचं सांगतील का? प्रत्येक गोष्ट आठवायला सुरुवात करायचो. पहिलेच मम्मी-पप्पांचं थोडं प्रिपरेशन करून द्यायचो, की तुम्हाला ते तसं सांगतील, पण तसं नाही आहे बरं का. पण त्याचा काही उपयोग होत नव्हता, का तर शिक्षक महत्त्वाचा असायचा आमच्या आई-वडिलांसाठी. घरातून बाहेर पडताना मुलांसाठी टिफिन करून घेणं ही तर माझी एक पद्धतच झाली आहे आणि तसंही आसाममध्ये खायला काही फार मिळत नाही बाहेर. त्यामुळे मी स्पेशली कुठेही जायचं असू द्या, पहिले टिफिन घेतेच आणि स्पृहाची स्कूलही लांबच आहे. छान तयार झाले मस्तपैकी. स्पृहाला बिलकुल टेन्शन नव्हतं, पण मला खरंच खूप टेन्शन आलं होतं, की हिचे मार्क्स कसे असतील, मॅम काय सांगतील. पण सर्व काही व्यवस्थित पार पडल्यावर ती मला म्हणाली, "मम्मा, तू खुश आहेस ना माझ्या स्कूलमध्ये येऊन? तुला छान वाटलं ना मॅमनी जे काही माझ्याबद्दल सांगितलं?" म्हणलं, "हो, मी खरंच खूप खुश आहे." तेव्हा कळलं तिलाही बिचारीला थोडं टेन्शन होतंच. शाळेत जाताना हा असा इतका सुंदर नजारा दिसतो. पूर्ण रस्त्यावर ग्रीनरी आहे, छान वाटतं. येताना थोडी भूक लागली, शॉपिंगही केली होती. पण तिथे काही मिळत नाही, त्यामुळे एका स्वीट्सच्या शॉपमधून समोसा, कचोरी घेतली